वर्षांनी आमची भेटगाठ होते। पहिल्यांदा जवळपास नाही म्हटलं तरी 12-13 वर्ष झाले असतील। आम्ही जेव्हा माझी सुरुवात होती तेव्हा आमचे कार्यक्रम झाले होते आणि त्याच्यानंतर आज जवळपास 12-13 वर्षांना बुवा गावाला आहे, माझ्या गावाला। हा, पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करूया आणि मग सुरुवात करूया, नाही का? तर तुरेवारे शाहीर आपल्याच तालुक्यातले आहे। तुरेवारे शाहीर श्री कमलेश शिगवण बुवा आणि त्यांचे सर्व सहकारी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे त्यांच्या शाखेवाले मंडळी आणि वादक मंडळी यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। Ah
सवंगडी याचा एकही सवंगडी आतमध्ये रातभर प्रयत्न केला नाही. याचा काय आतमध्ये गेला? याचा आतमध्ये गेला कोण? शाबास. आज मी बाई झाल्यासारखी वाटते की पोरं मास्तरी शिकवते नाही का? यांनी प्रयत्न रातभर केला पण याचा आतमध्ये नाही हो गेला.
आमच्या शिक्षकाला विचार बुवा आपल्याला ही शाही मानाचा मुद्रा करतो तसंच एकनाथजी सुकुम साहेब विधानसभा संघटक आपल्याला ही शाही मानाचा मुद्रा यांच्या शिष्य तुकाराम बुवा माने नाच मंडळ या कलापथकाची कला आपल्यासमोर सादर करत असताना आम्ही हे आपल्यासमोर जी नृत्य करणारी मुलं आहेत ती भेटतात नृत्य कलाकार तुळशी गणेशवाडी हा कला संच आहे आम्ही मी शाहीर प्रशांत नागती आणि आपले शाहीर कमलेची शिकवण आमच्याकडून सर्वांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा या ठिकाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्वकार्येषु सर्वदा रायगडची माती म्हणते शिवरायांचे प्राण आहे स्वराज्याचा गड तो म्हणतो अचिरंतर आमचा अभिमान आहे रायगड उंच रायगड भक्कम रायगड स्वाभिमानी आहे तो गड जिथे जन्मली या मराठ्यांची कहाणी आहे रायगड किल्ल्यावर माझे राजाचे सिंहासन आहे त्या रायगड किल्ल्यावर माझ्या राजाचे सिंहासन आहे इथे माती प्रत्येक कण साकतो शिवबा माझा अमर आणि स्वराज्य जिवंत आहे
तो नाच आहे ह्याला नाच म्हणतात. लक्षात आलं? बघा नाच कसा असतो. अहो ऑर्केस्ट्रा वेगळा, कव्वाली वेगळी आणि हा शक्तीचा जागरी वेगळी. ढुंगा घालावा म्हणजे काय नुसता नाच झाला? बोल 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 नुसता काय नाचतो? हा नाच आहे जागरीचा. हा शिकवलं जाणार आहे, हे लक्षात असू द्या. बघा बाई काय म्हणते, माझी साधी गवळण घेते. बाई तुमची साधीच होती पण लय स्ट्रॉंग होती, लय स्ट्रॉंग होती. कोण कहता है? बघा कोण म्हणतो दारू लय वाईट आहे, कोण म्हणतो दारू लय वाईट आहे. पिणारा म्हणतो थोडी स्ट्रॉंग पण थोडी लाईट आहे. पिणारा काय म्हणतो थोडी स्ट्रॉंग पण थोडी लाईट आहे. हृदयबाई आजचा सामना वन साईड आहे, आजचा सामना वन साईड आहे. या रात्रीच्या कार्यक्रमात आहे ना बाई मी लेट टाईट आहे. हा बाई रात्रीचं रात करायचं नाही माझा. दाखवतो तुला काय आहे ते आता. दिसूनच मारणार कसे मारतोय ती. लक्षात असू द्या, शेवटपर्यंत लक्षात असू द्या. माझ्या भगवंतानं घुसून आज जाऊन तुझी हांडी फोडलेली आहे, हा इतिहास. आणि जर इतिहास वाचायचं तू ठरवलंस, पारा केलास तर तुझा मी भूगोल बदलून टाकीन. लक्षात ठेव, इतिहास वाचायचं नाही. हा एवढं बोलतोय. गवळणीचं थोडंसं उत्तर तुझे देणार आहे, पण माझ्या माता भगिनीला गवळण कशी असावी हेही नाही ऐकव मला. हे लक्षात असू द्या. मुदरबाई जाऊन लक्ष द्या गवळणीचे उत्तर कसं असतं ते. मी लपून पहारा केला घडवण्यात या काळाला, मी लपून पहारा केला. या गवळीला उत्तर भरलेला माठ जपण्या हिने बराच पहारा दिला. बराच म्हटला बराच. भरलेला माठ जपण्या हिने बराच प्रयत्न केला. अहो भरलेला माल जपण्या हिने बराच पहारा दिला. माझा पटकन आतमध्ये गेला. माझा म्हणजे माझा सवंगडी पेंड्या मित्र सखा तिच्या घरामध्ये झटकनच्या नकळामध्ये गेलाय आणि काय जोडून जपलाय. माझा झटकन आतमध्ये गेला, हिचा अर्धा जीव हा मेला. माझा झटकन आतमध्ये गेला, हिचा अर्धा जीव हो मेला. माझा झटकन आतमध्ये गेला, हिचा अर्धा जीव हा मेला. माझा झटकन आतमध्ये गेला, हिचा अर्धा जीव हा मेला. आता आपण आपल्या गवळीकडे बोलूया. अग काळा काळा बोलून वर मारतेस डोळा. राधे या कानाला, या नंद किशोराला, या गोकुळातील किशोराला तू काय म्हणतेस? अग काळा काळा बोलून वर मारतेस तू डोळा. ओरडल्यावर नेतेस तू राधे मला दाबतेस कशाला. अगं नरम नरम तुझा लोण्याचा गोळा. आहा तुझा नरम नरम लोण्याचा गोळा तू माझ्या तोंडाला लावतेस कशाला. मग चार चौघाचे राधे ही तुझी फजेती होईल भगवाना. नंद किशोराच्या सवे हिची प्रेमळी लाई रंगली. काना संगे स्वप्न पूर्ण प्रेम रंगे गोकुळात फुलली. मग विहारात रडते घेऊन नंद किशोराचे नाव. ही मग विहारात रडते घेऊन नंद किशोराचे
आपली पत्नी व्हावी असा मोह झाला. त्याने स्वतःला वाहून नेण्यासाठी सप्तऋषी म्हणजे सप्तर्षी यांना आदेश दिले. एकदा अगस्त्य ऋषीला सर्पा लवकर चल असे म्हटले होते. त्यामुळे अगस्त्य ऋषींनी त्याला शाप दिला. तो स्वतः सर्प, अजगर, नाग होशील आणि पृथ्वीवर पडशील. त्या शापामुळे नहुष स्वर्गातून खाली पडला आणि ते सर्प झाला. अशा तुमच्या प्रश्नाचं सरळ आणि खरं उत्तर आम्ही दिलेलं आहे. मंडळी आवडलं तर टाळ्या तुमची अपेक्षित आहे. निश्चितच आम्ही उत्तर दिलेलं आहे. गेल्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी कार्यक्रमाचं उत्तर दिलं होतं. आता या ठिकाणी आम्ही गीत गाणार आहोत. तत्पूर्वी आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी गीत गायलं. बाई माझ्या आईचं हो ठीक आहे हो. बाई माझ्या आईचं हो बोलणं ठीक आहे. तुमच्या आईचं हो इथं आलाय ना. तुमच्या आईचं हो इथं आलाय. त्याला जरा मी थांबून या ठिकाणी मला शब्द वापरतो. माझ्या आईच्या गोपासून माझी निर्मिती झाली, पण तुमची कुठून झाली? काय रेड्यापासून झाली का काय? आईचा होत होता ना. पुढच्या वेळी सांगते